उद्या ती मुलं मोठी झाल्यावरती त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात. पण आत्तापासूनच हे ओझे त्यांच्यावरती कशाला? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय नाही शिकली काय फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील. या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. तो आदेश काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्रद्रोह समजू. महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. बाकी आपण सुज्ञ आहात. अधिक काय लिहिणे? हे माझं तिसरं पत्र आज जाणार. मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे, कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून, तिकडच्या गोष्टी पाहून. मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे. म्हणजे कुठच्या IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे. त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी. उद्या उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय? त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर, एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा आहे. बघा, भाषा कुठची चांगली असते? उत्तम भाषा असते. एक भाषा घडवण्यासाठी, उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात, हजारो वर्ष लागतात. जशी गुजराती भाषा आहे, जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते. हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे. तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता, आणि तीही त्या कोवळ्या मुलांवरती? जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की 6वी पासूनचा तुम्हाला ऑप्शनल, तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते, आणि उद्या तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते, फ्रेंच असते, जर्मन असते. त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल.